आणि तुला काय बनायचं बाळा मोठं म्हणून? क्रिकेटर. काय बनायचं तुला? मला इंजिनियर आणि मोठं बनून काय बनायचं तुला? डॉक्टर. तुला काय बनायचंय? मला मोठं बनवून टीचर बनायचं आहे. थँक्यू योगेश दादा. वेलकम टू दिस न्यू ब्लॉग. गाइस, मायसेल्फ ऋषिकेश काकडे आणि आज मी माझ्या गावी आलेलो आहे. कारण स्पेशल वेगळं आहे. उद्या गुढीपाडवा आहे. तत्पूर्वी आज गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी मी माझ्या गावातील जी जिल्हा परिषद शाळा आहे त्या ठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य मी काही वाटप करणार होतो. ते साहित्य आणलेलं आहे. सो आता मी जात आहे माझ्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जिथं मी शिकलो. चला तर. आपल्या गावचे भूमिपुत्र ऋषिकेश भैया भास्करराव काकडे यांचा जन्मदिन 13 मार्च 2026 रोजी त्यांचा वाढदिवस संपन्न झालेला आहे. तर ते पुण्याहून या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या वडिलांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करावं या उद्देशाने ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आई वडिलांनाच देव मानणारा हा आपल्या गावचा भूमिपुत्र. खरोखरच या भूमिपुत्राचं आणि आपल्या सर्वांच्या या ऋषीदादाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आजची आपण जर तरुण पिढी पाहिली तर हळूहळू विद्यार्थी हे आपल्या आई वडिलांच्या प्रेमापासून दूर होत चाललेले आहेत. पण हा आपल्या बनसोळा गावातला हा तरुण, हा भूमिपुत्र आपल्या आई वडिलांना देव मानून सामाजिक कार्यामध्ये अतिशय वेगवान अशा प्रकारची प्रक्रिया करीत आहे. ऋषी भैयाला त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या शाळेच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. या ठिकाणी आमचे मित्र भास्कररावजी काकडे हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सन्मान आपल्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री बालासाहेब मस्के सर यांना मी विनंती करतो की आपण भास्कररावजी काकडे यांचं या ठिकाणी स्वागत करावं. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या वडिलांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचं या ठिकाणी ते वाटप करणार आहेत. तत्पूर्वी ऋषीदादांना मी विनंती करतो की विद्यार्थ्यांना आमच्या मार्गदर्शन करावं. तुमच्यासाठी त्या दिवशी तिथे बोललो होतो शालेय साहित्य आणणार. आज तुम्हाला जे लागतं म्हणजे पेन्सिल असेल, खोडरबर असेल, पेन असतील, वह्या असतील, हे आता घेऊन आलेलं आहे. ह्याच्या पुढे जाऊन उन्हाळ्यामध्ये जे तुम्हाला खेळायला लागतं ते पण आणून देणार आहे. पण तुम्ही शांत बसून ऐकलं तर मला अजून सरांनी सांगितलं नाही की तुमच्या 4 क्लासमध्ये कुठला क्लास चांगला आहे. सरांनी 2-3 वेळा मी विचारलं तर सर सांगितलं तुम्ही कंप्लेंट आला तुमच्या, तुम्ही ऐकत नाही म्हणा. हा, आता सर माझ्यासमोर बोलतात तेव्हा किती जण बोललो त्यात लगेच शांत झाला तुम्ही. तर सर्वांसाठी ह्या गोष्टी आणलेल्या आहेत. आज मी आणल्यात, पुढे चालून तुम्ही पण जेव्हा मोठं व्हाल काहीतरी बनाल तेव्हा तुम्ही पण असं घेऊन यायचंय. म्हणून त्यासाठी मी घेऊन आलोय. प्रत्येकाला काहीतरी स्वप्न, प्रत्येकाने मी सांगितलं होतं त्या दिवशी की प्रत्येकाने एक स्वप्न बघा. घरी गेल्यावर ठरवा की मला काय बनायचंय. स्वतःला समजत नसेल तर तुमच्या आई वडिलांना विचारा किंवा तुमच्या शिक्षकांना विचारा. किती जणांनी स्वतःचं स्वप्न ध्येय ठरवलंय? हात वर करा. नक्की ठरवलंय का? आणि आता किती जणांनी स्वतःने ठरवलं ध्येय ते हात वर राहू द्या. स्वतःने ठरवलंय, स्वतःनी. बाकीचे हात खाली करा ज्यांनी स्वतःने नाही ठरवलं. आता हात खाली करा सगळे. किती जणांनी सरांना विचारून ध्येय ठरवलंय? सरांना विचारलंय की सर मी काय बनू आणि ठरवलंय. बरं, आई पप्पांना किती जणांना विचारलंय? अरे बापरे, आई पप्पाला भरपूर जणांना विचारलंय. अच्छा, सरांना काय विचारलं नाही तुम्ही? सर ओळखत नाहीत का तुम्हाला? सर मॅडम ओळखत नाहीत? सगळ्यात जास्त काळ तुम्ही सर मॅडम सोबत राहता, मग तुम्ही सरांना मॅडमला विचारलं पाहिजे. भरून बहुतांश मुलं म्हणजे पालकांचे, शेतकऱ्यांची मुलं आहे. तुम्हाला जास्त सर मॅडम ओळखता, तुमच्या कलागुणांना सर मॅडम ओळखता. सरांना काय विचारलं? मी सरांना पण विचारून सांगितलं होतं ना. नाही विचारलं सरांना? कोणीच नाही विचारलं मॅडम, कोणीच नाही विचारलं तुम्हाला? हा, कसं असतं माहिती का, तुम्ही आता लहान आहेत परंतु लहान वयाचं स्वप्न बघायचं असतं. आणि एक रिपोर्ट आलाय सर, मुलांचा म्हणजे कुठल्या मुला मुलींचा खरा विकास हा 4थी पर्यंत म्हणजे बहुतांश विकास जो होतो ना, जी गुण म्हणतो ना, गुण लहान, हेच तुमचं वय आहे. या वयात तुम्हाला स्वप्न बघायचं असतं. आणि या वयात जर तुम्ही स्वप्न बघितलं, तुम्हाला एक दिशा लागते. समजा तुम्हाला दिल्लीला जायचंय आणि तुम्ही इकडे दुसऱ्या रस्त्याला जाऊन नाही चालणार आहे. तुम्हाला दिल्लीला जायचा मार्ग माहित पाहिजे, रोडवे, हायवे, नंतर एरोप्लेनने जाऊ शकता, ट्रेनने जाऊ शकता, चालत बी जाऊ शकता, बरोबर आहे. परंतु सगळ्यात फास्ट मार्ग कुठला आहे? कुठला?
विमान. हे कळलं तुम्हाला, सगळ्यात फास्ट विमान आहे, बरोबर आहे. मग तुम्हाला सगळ्यात फास्ट तुम्हाला तुमच्याबद्दल कोण सांगू शकतं? सर. हे कळलं, बरोबर आहे. मग सर सांगू शकता, मग तुम्ही सरांना का नाही विचारलं, सर मी काय म्हणलं पाहिजे? तुम्ही मला ओळखता 2 वर्षापासून. तू किती क्लासमध्ये आता? पहिलीला, बरोबर आहे. मग तुला कळलं एवढं, लगेच सर ओळखतात. मग तू आता इथून पुढे सरांना विचारायचं, सर मी काय बनू, मला तुम्ही ऑब्झर्व करा म्हणायचं. मग तू तसं, सर म्हणले बाळा तू खूप हुशार आहे, तू अधिकारी बनू शकतेस, मग तुला सर तसं मार्गदर्शन करणार, राईट. तर प्रत्येक जण, कोणी रनिंग मध्ये चांगला असेल, रनिंग मध्ये कोण आहे फास्ट इथं, हात वर करा, बरोबर आहे. तुमच्यापैकी एखादा रनर तर चांगला बोलला. साबळे माहिती तुम्हाला, साबळे आपला कोण? साबळे, हा तो नाही. आपला जो बीड मधला साबळे नावाचा एक युवक आहे, तो गोल्ड मेडलिस्ट आहे रनिंग मध्ये, जो की आतापर्यंत आपण मिळवलं नव्हतं भारत देशानं. अविनाश साबळे यांनी गोल्ड मेडलिस्ट मिळवलंय रनिंग मध्ये. ओके, तुमचा क्लास असतील आता, परंतु सगळ्यांनी एकच लक्षात ठेवा की तुम्हाला काहीतरी बनायचंय ना, त्यासाठी शाळेत येत आहे ना, बरोबर आहे. तर तुम्हाला इथं गुरुजन वारंवार शिकवतायत, चांगल्या गोष्टी सांगतायत, तुम्ही आगाऊपणा करतायत. आगाऊपणा केलाच पाहिजे या वयात, परंतु याच वयात स्वप्न बघायचे असतात आणि ते स्वप्न पूर्ण करायचे असतात. कोणी पूर्ण करायचे असतात? आम्ही. हा, बरोबर आहे. मग स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय लागतं? अभ्यास लागतो. पण त्याच्या अगोदर काय लागतं? त्याच्या अगोदर स्वप्न. बरोबर, स्वप्न लागतं. मग आजपासून सगळ्यांनी स्वप्न बघायला चालू करा. ओके, डोळे झाकून का डोळे उघडे ठेवून? डोळे झाकून तुम्ही वेगळी स्वप्न बघणार. मी उद्या शाळेला सुट्टी, हे स्वप्न नाही. स्वप्न असं बघा की मला 4थी नंतर मला चांगल्या शाळेमध्ये जायचंय. मग आदर्श विद्यालय असेल, महाराष्ट्र विद्यालय असेल, किंवा त्याच्या पुढची दुसरी अंबाजोगाईला असेल, बरोबर आहे. त्याच्या पुढचं स्वप्न असणार तुमचं 10वी नंतर कुठे चांगल्या 11वी-12वी कॉलेजला ऍडमिशन भेटेल, त्याच्यानंतर डिग्री. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला काहीतरी, कुणाला डॉक्टर व्हायचंय, कुणाला इंजिनियर व्हायचंय, कुणाला सायंटिस्ट व्हायचंय, कुणाला अधिकारी व्हायचंय. भरपूर फील्ड आहेत, बरोबर. मग फील्ड निवडताना चुकू नका. आताच पासून जर तुम्ही तयारी केली तर कुठं तुम्ही तुमचं 10वी-12वी झाल्यावर तुम्हाला जो मार्ग निवडायचा आहे, सायन्स असेल, आर्ट्स असेल, कॉमर्स असेल, किंवा दुसरा कुठला असेल, तर तुम्हाला निवडता येईल आणि निवडून लवकरात लवकर यश मिळेल. म्हणजे माझी पण ज्या चुका झाल्या त्यातून तुम्हाला सांगतोय की मला सुद्धा मार्ग निवडताना मी स्वतः चुकलेलो आहे. मला ज्या मार्गाने जायचं होतं त्या मार्गाने मी उशिरा गेलोय. अगोदर मी इंजिनिअरिंग केली. इंजिनिअरिंग करत असता मला ज्या गोष्टी आवडत होत्या मी करत होतो. पण त्या करत जेव्हा माझं 2019ला ग्रॅज्युएशन झालं, त्यानंतर मला पुढचे 5-6 वर्ष लागली. ते तुम्हाला लागले नाही पाहिजे. जेव्हा तुम्ही पास आउट होणार तुमच्या ग्रॅज्युएशन मध्ये वयाच्या 21व्या वर्षी, तर 22व्या-23व्या वर्षी तुम्हाला पाहिजे ते यश मिळलं पाहिजे. नाहीतर मग माझ्यासारखं होतं, 5-6 वर्ष घालायला लागतात, बरोबर आहे. म्हणून माझ्या वडिलांनी भरपूर गोष्टी सहन केल्या, भरपूर गोष्टी मला बोलले, तू काय करायलास मला काय कळना, लोक तर तुझ्या वर्गातले बघ काय करतात. म्हणून वडील पण समजून घेणारे असतात, आपल्याला शिकवणारे असतात, पण वडील कितपर्यंत पुरणार आहेत आपल्याला, कितपर्यंत आपल्या गोष्टी आपल्याला देणार आहेत. कारण प्रत्येकाचे वडील ते शेतकरी आहेत, बरोबर आहे. प्रत्येकाला आपल्या आई वडिलांचे दिवस बदलायचे की नाही बदलायचे? हात वर करा, कोणाकोणाला आई वडिलांचे दिवस बदलायचे? किती जणांचे आई वडील शेतकरी आहेत ना? म्हणून आपल्या आई वडिलांनी जे कष्ट केले आपल्यासाठी, त्याचं काहीतरी ऋण तुम्हाला फेडण्यासाठी तुम्हाला चांगला अभ्यास करायला लागेल. ओके, हात खाली करा. तर आता सगळ्यांसाठी गिफ्ट आणलेले आहेत. का आणलेले गिफ्ट? तुम्ही चांगला अभ्यास करा म्हणून. ओके, तर सर्वजण चांगला अभ्यास करतील. मी पण याच शाळेचा विद्यार्थी आहे, कळलं, याच शाळेचा विद्यार्थी आहे. आणि आज मी कंपनी रन करतोय पुण्यासारख्या ठिकाणी, म्हणून मी आणू शकलोय. आणि हे जे दिले हे मी माझ्या खिशातून पैसे टाकून आणलेले नाहीये. मी एका व्यक्तीचं, सर पुण्यात आपला बीडचाच एक माणूस आहे, एबीसी चौक, जिथं सगळे मुलं मुली पुस्तक घेतात, आपले MPSC असेल सगळेच, म्हणजे KG to PG पुस्तक तिथे मिळतात. तर बीड मधला एक युवक आहे, त्यानं म्हणजे रस्त्यावर पुस्तक विकायचा, रस्त्यावरनं पुस्तक विकत आज 3 बिल्डिंग आहेत, त्याच्या 3 दुकान आहेत. आणि म्हणजे एबीसी सारख्या ठिकाणी तिथं जे आप्पाबळ चौक म्हणून फेमस आहे, त्या ठिकाणी त्याचं एवढं मोठं म्हणजे त्यानं हे केलं ना, 3 मजली 3 बिल्डिंग आहेत आणि तिथं ते दुकान आहेत. मी बीडचा म्हणून कळलं आणि माझं कॉन्टॅक्ट असल्यामुळे माझे व्हिडिओ बघून म्हणले की ऋषी दादा तुला कधी काय हेल्प पाहिजे. म्हणलं मला काय हेल्प नकोय, परंतु मी ज्या शाळेत शिकलोय, मी मागच्या वेळेस बोललो होतो, ज्या शाळेत शिकलोय त्या विद्यार्थ्यांना काहीतरी द्यायचंय. कारण मी पण काही खूप श्रीमंत नाहीये, माझे वडील शेतकरी आहेत, सरांना माहिती आहे. त्यामुळे माझ्याकडे खूप जास्त पैसे आहेत का? अजिबात नाही. परंतु मी एक माध्यम आहे. मी त्यांचा एक व्हिडिओ छान बनवून दिला त्यांच्या मार्केटिंगसाठी. मग ते बोलले, मी म्हणलं मला पैसे नको, मला माझ्या शाळेसाठी साहित्य द्या. माझ्या खिशातनं पैसे गेले नाही, पण मला जे जमतं ते मी त्यांना करून दिलं. त्याच्या बदल्यात हे तुमच्यासाठी दिलंय. तर याचा तुम्ही आदर्श काय घ्यायचा? तुमच्या आयुष्यात पण तुम्ही काहीतरी बनायचंय आणि ह्या शाळेला लक्षात ठेवायचंय. ह्या शाळेनं तुम्हाला घडवलंय. आम्ही जेव्हा होतो तशी एवढी सुंदर शाळा नव्हती, हे नव्हतं, भरपूर काही गोष्टी नव्हत्या, हे आता झाल्यात. तर तुम्ही नंतर जेव्हा माझ्यासारखं वयात याल तेव्हा सुद्धा
तुमच्या शाळेबद्दल तुमचं प्रेम असणं गरजेचं आहे. कारण याच्या पुढे अजून विद्यार्थी येणार आहेत, अजून शिक्षक येणार आहे, बरोबर आहे. मग तुमच्या शिक्षकांना तुमचा कधी अभिमान वाटणार आहे, जेव्हा तुम्ही ज्या शाळेतून शिकलाय त्या शाळेसाठी काहीतरी कराल, बरोबर आहे. आता हे पहिला टप्पा झाला माझा, म्हणजे हळूहळू करतोय. त्याच्यानंतर शालेय साहित्य म्हणजे जे खेळायला लागतं तुम्हाला सगळ्यांना, त्या गोष्टी सुद्धा देणार आहे, बरोबर आहे. परंतु माझ्यासारखं अनुकरण करून तुम्ही सुद्धा चांगला अभ्यास करावा आणि कधीतरी 10 वर्षांनी तुम्ही सुद्धा 10-15 वर्षांनी जेव्हा सक्सेसफुल व्हाल तेव्हा ज्या शाळेत शिकलात त्या शाळेसाठी, ज्या गावातून तुम्ही आलात त्या गावासाठी आणि ज्या फॅमिलीमधून आलात त्या घरासाठी काहीतरी केलं पाहिजे. कारण आपण यशस्वी झालो आपलं चांगलं होणारच आहे, पण आपल्या घराचं, आपल्या शाळेचं, आपल्या गावाचं नाव बाहेर निघलं पाहिजे चांगलं, बरोबर आहे. कारण आजकाल कसं ओळखतात लोक, बीडचं आहे म्हटलं की लोकांना गोपीनाथ मुंडे आठवतात, बरोबर आहे. लातूर म्हणलं की विलासराव देशमुख आठवतात. त्यांच्यासारखं काहीतरी कार्य केलं पाहिजे आपण. प्रत्येकाचं कार्य वेगळं आहे, बरोबर आहे. लक्षात आहे सगळ्यांना? सगळे छान अभ्यास करतील, ओके. सगळ्यांना ऑल द बेस्ट. पेपर कधी तुमचे? 19 तारखेला. सगळ्यांचा अभ्यास झालाय? छान अभ्यास करायचा आणि मॅडम सरला त्रास द्यायचा नाही. मोठ्याने बोल नाही. सर्व मॅडम सरांचं ऐकणार? ओके, चलो, थँक्यू. तुमच्यासाठी आज एक गिफ्ट आणल्यात, त्यांच्या वाढदिवसानिमित्त असतील, ते साधन म्हणून त्याच्यामध्ये सामील झालेले असतील. त्यांचे वडीलही या शाळेकडे आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना तर आश्चर्य वाटलं, मठ परिसर इथं कसं काय, कारण बऱ्याच दिवसानं सरांनी गाव सोडलेलं होतं, आहे की नाही. सर्वांना ह्या ज्या बुक्स, पेन असतील, पेन्सिल असतील, खोडरबर, शॉर्पनर, हे जे सगळं मिळालेलं आहे, हे कुणामुळे मिळालेलं आहे? पुण्यातल्या बुकटेल्स या शॉपचे ओनर जे आहेत योगेश शिंदे सर, ओके. त्यांचा मी छान व्हिडिओ काढला, त्यामुळे त्यांनी त्याच्या बदल्यात मला काय दिलं, मी पैसे नाही घेतले, त्याच्या बदल्यात हे तुमच्यासाठी वह्या पुस्तक आणलेत. सर्वांनी याच्यावरती आपलं स्वप्न लिहायचंय आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी आजपासून मेहनत करायची आहे, ओके. आता सर्वांनी थँक्यू म्हणायचं योगेश दादा, ओके. सगळ्यांनी माझ्यासोबत थँक्यू योगेश दादा. सो असंच अभ्यास करा जेणेकरून योगेश दादा आपल्याला दरवर्षी असे गिफ्ट देईल, ओके. थँक्यू ऋषी दादा, आम्हाला प्रेम दिले याच्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, माझे नाव अर्जुन बाबा काकडे. मी आज तुम्हाला शाळेचं नाव सांगतो. जिल्हा परिषद बनसोडा, तालुका पेठ, जिल्हा बीड. या शाळेत मी मोठ्या झाल्यावर असे गिफ्ट वाढवीन. मोठ्या झाल्यावर गिफ्ट सगळे लिहिन. माझे नाव प्राची लवकर. मी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा बनसोडा या शाळेत शिकत आहे. वर्ग 3. आज आम्हाला ऋषी दादाने वही पेन वाटले आहे, त्याचा मी वापर करीत आहे. त्याबरोबर मी घाण करणार नाही. मी त्याबरोबर चांगलं लिहिणार. एवढं बोलून माझ्या 2 शब्द संपवते. जय भीम, जय महाराष्ट्र. नमस्कार, माझे नाव श्रावणी जोगट. मी जिल्हा परिषद शाळेत शिकते. मी इयत्ता 4थी मध्ये आहे. ऋषी दादांनी आम्हाला ही वही पेन दिल्यामुळे त्यांचे मी खूप खूप आभार मानते. आणि ऋषी दादांनी ज्या वही आणि पेन दिले त्यात मी छान आशा काढणार. तुला काय बनायचंय? मला डान्सर. हा, डान्सर. अच्छा, सगळ्यांना टाळ्या वाजवा. नमस्कार, माझे नाव
पेन दिला म्हणून मी त्यांना खूप खूप धन्यवाद बोलते. आणि तुला काय बनायचं बाळा मोठं म्हणून? क्रिकेटर. अरे वा, सगळ्यांना टाळ्या वाजवा. ओके, अजून कोण बोलणार आहे? आहे कोण इंटरेस्टेड? एनीबडी इंटरेस्टेड? कोण आहे? या पुढे लवकर या. बोलणार आहे कोण? या या या. थांबा. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव ममता सुरेश गुडे. मी आज तुम्हाला ऋषीदादा याबद्दल 2 शब्द इच्छिते. ऋषीदादाने आम्हाला वही पेन दिले. त्याच्यात मी शाळेच्या वतीने सुंदर निबंध लिहिला आहे आणि मला मोठं बनून टीचर बनायचं आहे. अरे वा, सगळ्यांनी टाळ्या वाजवा. टीचर बनायचं आहे. कशामुळे बनायचं टीचर तुला? मी दुसऱ्यांना शिकवीन आणि त्यांना पण मोठं करीन आणि मी पण मोठं होईन. बरोबर. आणि तुला टीचर व्हायचं कुठून सुचलं? कशावरनं सुचलं? म्हणजे माझं पण स्वप्न आहे, माझ्या आई वडिलांचं पण स्वप्न. अरे वा, छान छान. तुझे सगळे फेवरेट टीचर कोण आहेत? फेवरेट टीचर चव्हाण मॅडम आणि नरवडे मॅडम. कोणते चव्हाण मॅडम? अच्छा, नर मॅडम कोणता? अच्छा, ओके. त्यांच्याकडे बघून तुला टीचर व्हावं वाटलं? काय आवडलं त्यांच्यामध्ये तुला? ती छान शिकवतात आणि असं बोलतात पण. अच्छा, ओके, गुड. सगळ्या टाळ्या वाजवा. हे बघा, प्रत्येकाला जे स्वप्न बघतो ना आपण कुणाकडे तरी बघून आदर्श घेऊन स्वप्न बघत असतो. ओके. आणि तिनं शिक्षक व्हायचं ठरवलेलं जे आहे ना ते खूप मोठं स्वप्न आहे. जेव्हा आपल्या वडील शेतकरी असतात तेव्हा शेतकरी व्हायचंय हे म्हणणं खूप मोठी गोष्ट असते. कारण शेतकऱ्याचे कष्ट हे शेतकऱ्याच्या मुलासारखे कुणालाच माहित नसतात. तसं मॅडम शिकवतात चांगलं आणि मॅडमचं शिकवलेलं चांगलं आवडतं आणि तिला वाटतं की मी सुद्धा मॅडम सारखं शिकून त्यांच्यासारखे विद्यार्थी घडवावे म्हणून तिला शिक्षक व्हावं असं वाटतं. हे खूप मोठी गोष्ट आहे. हे सर्वांना कळणं गरजेचं आहे. आज तुम्ही इथून पुढे गेल्यानंतर तुम्हाला परत काही इंजिनिअरिंगला गेलं की तुम्हाला तिथला प्रोफेसर बनावं वाटेल. तर ज्या ठिकाणी वाटेल त्या ठिकाणावर तुम्हाला बनायचंय आणि देशाचं नाव मोठं करायचंय. सगळ्यांना करणार ना? नक्की. ओके. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. थँक्यू. तुझं नाव काय? माझं नाव शौर्य सुधाकर कावळे. शौर्य सुधाकर कावळे. काय बनायचं तुला? मला इंजिनिअरिंग. आणि हे कसं सुचलं तुला? मला माझ्या आई वडिलांचं पण स्वप्न होतं, माझं पण स्वप्न होतं. स्वप्न होतं ना आहे म्हणायचं. आता तू किती क्लासमध्ये? सेकंड मध्ये. दुसरीच्या वर्गामध्ये आहे आणि दुसरीच्या वर्गात इंडियन आर्मी मध्ये जायचं ना पण बरोबर. हे स्वप्न या दुसरीच्या वर्गातच आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. एवढ्या कमी वयात इंडियन आर्मी याच्याबद्दल स्वप्न असणं हीच लई मोठी गोष्ट आहे. कारण आपण सगळे टीव्ही हे त्या गोष्टी बघतो आणि त्यातनं डॉक्टर, इंजिनियर किंवा फिल्म स्टार या गोष्टीचं आपल्याला अट्रॅक्शन असतं. त्याच्या दरम्यान या दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीला इंडियन आर्मीचं जे स्वप्न आहे ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि नक्कीच तुझं स्वप्न पूर्ण होईल. तुला काही लागलं तर हा ऋषीदादा तुला हेल्प करण्यासाठी कायम सोबत आहे. ओके, लक्ष द्या आणि स्वप्न पूर्ण करशील नक्की. ओके. मी 2 गोष्टी विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले, एवढे अनर्थ विद्येने केले. फळा फुलांचा मळा पाहिजे, आनंदाचा सोहळा पाहिजे. गावात एक वेळेस देवी नसलेलं तर चालेल पण एक आदर्श शाळा पाहिजे. अच्छा, तर आपली जिल्हा परिषद शाळा आदर्श आहे. आवडती शाळा, शाळेवरती प्रेम करते. मग तुला जे स्वप्न इंडियन आर्मीमध्ये ते बनायचे. ओके, आर्मी ऑफिसर बनायचे आणि आपल्या शाळेचं नाव मोठं करायचं. ओके, चलो. जय हिंद, जय भारत. जय महाराष्ट्र. जय हिंद, जय भारत. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय भारत. जय भारत. मी बोललो डॉक्टर बनणार आहे. मला ऋषीदादांनी आम्हाला वही पेन दिले आहे. अरे वा, तू लिहिलं? दिलं का? अच्छा, ज्ञानेश्वर नगर सोन्याचं दुकान आहे. अरे वा, ज्ञानेश्वर नावाची मुलगी आहे आणि खूप छान लिहिलं. मोठं बोलून काय बनायचं तुला? डॉक्टर. ओके, अंकलचं नाव काय? तुकाराम सोननगर. अच्छा, खूप छान अभ्यास कर आणि नक्की एक दिवस डॉक्टर बनणार. ओके.